नाही. बरं, नवनाथ प्रत्येकाला बनजी, ते आपल्याला एका बाजूला स्वातंत्र्य आहे. वाटतं की एका बाजूला खाण्यापिण्याच्या संदर्भातलं सगळं स्वातंत्र्य आहे, मात्र हा निर्णय कुठल्या शासन काळामध्ये घेण्यात आला, 1988 संदर्भातला जो आहे तो निर्णय घेण्यात आल्याचं तुम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करताना दिसताय. याच संदर्भामध्ये सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती मी सुषमाताई आपल्याकडून घेणार आहेच. मात्र तत्पूर्वी जो थेट आरोप काँग्रेसवरती आणि आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांवरती आपण केलेला आहे त्याकडे मी थोडंसं वळतो. यावेळेला मला हनुमंत पवार आपल्याकडनं उत्तर हवं आहे. 1988 साली घेण्यात आलेला निर्णय, मग इतक्या वेळेला अनेक वेळेला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळेला जे झालं नाही ते मात्र यंदाच्या वर्षी का घडताना आणि ऐकायला मिळतंय? विशालजी, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी थोडं दिशाभूल करणारी विधानं केली. बरं. मी वस्तुस्थिती सांगू इच्छितो. 1988चा निर्णय हा जैन समाजासाठी पवित्र असलेल्या महावीर जयंती, महात्माजी गांधीजी अहिंसेचे पुरस्कर्ते होते आणि वारकरी संतांच्या जयंती दिनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महानगरपालिकांना दिलेले अधिकार होते. बरं. त्या निर्णयाचा आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस किंवा 1 मे महाराष्ट्र दिवस अशा राष्ट्रीय सणाच्या दिवसाशी काहीही संबंध याच्या अगोदर कुणीही जोडलेला नव्हता. तो जोडण्याचा आगाऊपणा भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीत्या असलेल्या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी आता केलेला आहे. त्या GRचा, 88च्या सरकारचा, काँग्रेसचा आणि 15 ऑगस्टला हा निर्णय लागू करण्याच्या आगाऊपणाचा काहीही संबंध नाही. बरं. दुसरी गोष्ट, आमचे मित्र नवनाथ बन यांनी वारकरी समाजाचं नाव घेतलं, हिंदू धर्माचं नाव घेतलं. या निर्णयाचा आणि वारकरी संत असतील, वारकरी चळवळ असेल, वारकरी शिकवण असेल किंवा हिंदू धर्म असेल, याचा संबंध जोडण्याचा काहीही संबंध नाही. हिंदू धर्मामध्ये शाकाहार आणि मांसाहार याच्याकडे दोन्हीकडेही समंजसपणे बघितलेलं आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये अनेक असे वर्णन आहेत ज्याच्यामध्ये यज्ञामध्ये पशुबळी, पशु हत्या करण्याची उदाहरणं होती. वेळ कमी आहे म्हणून मी वाचून दाखवत नाही, पण अशा ग्रंथामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्याचे असंख्य पुरावे असू शकतात. वारकऱ्यांच्या शिक्षण संस्था घडवणारं जोग महाराज शिक्षण संस्था आहे, त्यांचे भुकेले शास्त्री महाराज म्हणून जे आहेत त्यांनीही सांगितलं की मांसाहार बंदी किंवा कत्तलखाने बंदी हा कायद्याचा विषय असू नये, तो प्रबोधनाचा विषय असावा. अभय टिळक म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त आहेत, त्यांनीही सांगितलं की सक्ती ही संत विचाराच्या पलीकडची आहे. आणि शेवट करतो मी एका मिनिटामध्ये की मांसाहार बंदी करून तुम्ही आमच्या जीवनशैलीचाही अपमान करताय. माझ्या घरात वारकरी आहेत, जैन बांधव आमचे मित्र आहेत, आमचे काका मामा वारकरी आहेत, ते मांसाहार करत नाहीत, त्यांचा प्रचंड आम्हाला अभिमान आहे, आदर आहे. पण आमच्याच कुटुंबामध्ये येडाई मेसाई तुकाईला, मसुबाला बकरं कामणारे, कोंबडं कामणारी लोक आहेत, त्यांचाही तुम्ही सन्मान करा. हजारो खेड्यांमध्ये कोंबड्या पालक असतील, शेळी पालक असतील, मेंढी पालक असतील, त्यांची उपजीविका याच्यावर असते. शेळ्या मेंढ्या पाळणारे आमच्या खेड्यापाड्यातले शेतकरी आहेत, त्यांच्या पोटावर तुम्ही कशाला पाय देताय? विक्रेते हे 18 पगड जातीमधली मंडळी आहेत, आमचे हिंदू खाटीक बांधव आहेत, त्यांच्या पोटावर पाय कशाला देतात? बरोबर आहे हनुमंतजी. महानगरपालिकांनी जसं तुम्ही मगासपासून उल्लेख करताय की यावरती उपजीविका अनेकांची अवलंबून आहे किंवा काही तुम्ही इतिहासातले दाखले देताना दिसतायत, काही वेद आणि उपनिषदांमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा वारकरी संप्रदायाला काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मी सुषमाताई आपल्याकडे येईल. सुषमाताई, मगाशी देखील जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख झाला आणि पर्यायानं संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा देखील उल्लेख झाला. मात्र महापालिकांना अचानकपणे हा फतवा काढावासा वाटतो आणि त्याचं पालन व्हावं असं वाटतं, त्यावेळेला आपल्या शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेने भूमिका फार स्पष्टपणे मांडलेली आहे. आम्ही वारंवार म्हणतोय की प्रत्येक वेळेला तुम्हाला धार्मिक कार्ड खेळावंच लागतं का? धार्मिक कार्ड खेळल्याशिवाय भाजपचं राजकारण पुढे जात नाही का? आपण या पॅनलवर गुणरत्न सदावर्तेजींना बोलावलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. गुणरत्न सदावर्तेजी फार संविधानाचा अभ्यास करून बोलतात असा माझा समज आहे. आणि फक्त भाजपची बाजू घ्यायची किंवा भाजपची री ओढायची म्हणून ते या निर्णयाच्या बरोबर वाहत जाणार नाहीत, तर ते अगदीच त्यांच्या काय म्हणता येईल त्यांच्या कॉन्शियस माइंडला विचारून ते त्यांचं म्हणणं मांडतील. मुळात नागपूरच्या महानगरपालिकेत असणारे अत्यंत महत्वाचे मुद्दे, तिथला रहदारीचा मुद्दा असेल, पावसामधला तिथला बऱ्याच वेळेला होणारी कोंडी आहे त्याचा मुद्दा असेल, पथदिव्यांचा मुद्दा असेल, हे सगळं